काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय विटेवरच्या मालकाचा अंतकरण संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगाद्वारे नमूद करतात, मी संतांचा महिमा प्रतिपादित असताना किती वानू किती वर्णन करू. याचा अर्थ असा आहे की संतांचा महिमा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की संतान इतकं या त्रिभुवनात कोणीच मोठं नाही. विठाला नाना प्रकारच्या लोकांनी तर्क काढला असेल, जी संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात, जी संत काशीतल्या मालकांचं भजन करतात, हे दोन देव मोठे नसताना संत मोठे का? याचं एकमेव कारण हे दोघही मोठे असतील, पण या दोघांना मोठं करण्यामध्ये हात कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. विठाला ही अष्टादश संत जन्माला आली नसती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, नामदेवराय, श्री गुरु काका ही जर जन्माला आली नसती तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तुम्हा मला कळाला नसता. राजकीय क्षेत्रात जसे कार्यकर्ते मोठ्या लोकांचे देव असतात, तसं विटेवरच्या मालकाचे आणि काशीतल्या मालकांचे जर देव कोण असतील, मोठी कोण असतील, तर ही दोघे. आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण. एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला. आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण. एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला. आमुचिया भावे तुझ देवपण. देवाला देवपण कुणी दिला असेल तर संतांनी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देवाला मोठं करण्याची अधिकार शक्ती कोणाकडे असेल तर ती संतांकडे आहे. देव मोठाच आहे, पण तो वैकुंठात विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला होता. तो तुम्हा आम्हाला ठाव नव्हता. विश्वाच्या मालकाचे प्रचार प्रमुख कोण असतील तर ती संत आहेत. विश्वाच्या मालकाला जर ठाव कोणी केलं असेल, मोठं कोणी केलं असेल, विश्वाला दाखवलं कोणी असेल तर ती संतांनी. ती इतकी मोठी संत आहेत. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला काय महिमा आहे संतांचा. या संतांची आवड यमाला सुद्धा आहे. या संतांची आवड ब्रह्मदेवाला सुद्धा आहे. ब्रह्मदेवाला आवड आहे असं एका तार्किकाचं मत आहे की ब्रह्मदेव मृत्यू लोकात अपूज्य आहे आणि संत मृत्यू लोकात पूज्य आहेत. याच्याकरता ब्रह्मदेवाला आवडत असतील. इतकंच नाही, इतकंच नाही, संत पूजा आहे त्याच्याकरता आवडत असतील एवढंच नाही. कारण ब्रह्मदेवाने विचार केला की या सगळ्या जीवसृष्टीला निर्माण करणारा मी आहे. या जीवसृष्टीला मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टीला निर्माण करणारा मी आहे. पण असं काय असेल या संतांकडं की मी ज्यांना निर्माण केलंय माझंही मंदिर नाही. मी ज्यांना निर्माण करणं, यांना निर्माण करत्याचं मंदिर नाही, आणि मी ज्यांना निर्माण केलंय त्या संतांचं ठाई ठाई मंदिर आहे. काय व्याप्ती. ही ब्रह्मदेवाला त्यांची आवड आहे. यमाला सुद्धा आवडतात. यमाला आवडण्याचं कारण तुमच्या माझ्यासारखी मलिन झालेली माणसं नेऊ यम सुद्धा मळून गेलाय. कधी कधी संतांचं सानिध्य लाभलं तर यम निर्मळ होऊन जातोय. यम सुद्धा इतका प्रांजळ होतो, इतका निर्मळ होतो, इतका तेजस्वी होतो की मग ते बाकीच्याला मारण्याची वेळ चुकत नाही.
इतकी त्याची बुद्धी तल्लक होती. कोणाला भेटल्यावर? संतांना भेटल्याच्या नंतर. त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका ब्रह्मदेव. यमधर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटतीये. यमाच्या बाबतीत तर फार मोठा सिद्धांत दिला की ज्या दिवशी मला साधू भेटेल किंवा ज्या वेळेला साधू भेटेल ती वेळ मी हृदयावर कोरून ठेवला. हा यमाचा सिद्धांत आहे. विठाला किती साधू मोठे आहेत. साधूची काय व्याप्ती आहे. काकांच्या आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी आजच्या कीर्तनाचं औचित्य निमित्त आदरणीय रघुनंदनजी महाराज पुजारी यांचा आजचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्त सकल विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेनं त्यांचा हा जन्मदिवस साजरा करण्याचा मानस अंतःकरणात ठेवला आणि त्यानिमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. याच्याकरता की आज काकांच्या भूमीत येत आपण. तो वाढदिवसाची कीर्तन करून करून मला वाटते श्राद्धन वाढदिवस लय केलेत मी. लय केले महारुद्रभाऊ, खूप केले. पण वाढदिवस खूप झाले असतील रघुनंदन महाराज काही लोकांचे, पण तीर्थाव नसतील झाले. तुमचा तीर्थावर होतोय. एवढं मोठं तीर्थ की ज्या तीर्थावर जगाच्या बापाला कामाला यावं लागतं. ह्या मातीत किती मोठी ताकद असेल. विश्वाचा बाप इथं राबण्यासाठी येतोय. आणि तिथे तुमचा जन्म झाला काकांच्या पवित्र पावनभूमीमध्ये. आणि कामही तुम्ही गोड करता. सध्या तरी 300 विद्यार्थी आहेत. ते म्हणले 600 करून मरायचे. काय भूक ठेवली तुम्ही एवढीशी राजे हो. काय मला नाही वाटत तुमची भूक एवढीशी असावा. किमान 1100 विद्यार्थी तुमच्या संस्थेत असावा. माझा स्वार्थ काय सांगू तुम्हाला याच्यामध्ये. मी ज्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातो, 2 टायमाच्या भाकरी खातो, त्या संप्रदायामध्ये तयार होणारे हिरे घडवण्याचं काम तुम्ही करता. याच्या करता 1100. माझा मानस, माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ आहे तो. आणि 300 सांभाळणं सुद्धा इतकं सोपं नाही. विद्यार्थी सांभाळायला याच्या हृदयाला मशीन लावा. कदम गुरुजीच्या हृदयाला मशीन लावा. मशीन जळून जाईल. मला 2च आहेत, एक पोरग आणि एक पोरगी. आता 10वीला मुलगी आहे. पुढच्या वर्षी शिकायला टाकल्या. मी एरवी तर 25% घरी खातो, 75% बाहेर खातो. आता तिची आई जर तिला भाकरी घालायला गेली तर मी कोणाला खायचं. मला 2च आहेत, 2च. तर इतकी गुरुजी पंचायत. मला पुढच्या वर्षीच आव्हान पडलं. मी शेती काही असं ठरलं की आता शेतीचं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तानात घ्यायचंच नाही. आपल्यात भाकरीचा मेळ नाही तर कुठं शेतीच्या नादी लागायचं. कोणाला तरी ती देऊन टाकावं असं माझं मानच झालं. 2च, एक मुलगा आणि मुलगी. 300 सांभाळता. आणि त्यातली त्यात एक दुसरा गुण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ते माझेच येत. बुडातलं गाडगं फोडू की वरचं फोडू, पण ते माझेच आहेत. तुमच्याकडं सगळीच लेकरं जे चांगले शाळेत मार्क कमी येतात का गळ्यात शपथ ते तुमच्याकडे घालीत नाहीत. कारण महाराजाकडे संस्थेत तेच लेकरं असतात की जे बुडातले गाडगे फोडीत. वरचं फोडायचंच काम नाही ना. बुडातलं फोडलं की उतरण सगळीच खाली पडती. हे धोत्रात दिसतेत म्हणून शिस्तीत दिसतेत. यायनं धोत्र सोडावा. विठाला राजे हो. काकांनी माती चाळून गाळून गोडशा मातीवर प्रक्रिया करून त्याचा मतकुंभ बनवायचे. काका कुंभ बनवायचे. तसं तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांना ठोकून 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 त्यांच्यातला विवेक जागरूक करून
उद्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे सिद्धांत लोकांना सांगवणारे गिरगावकर मेल्याच्या नंतर हेच कीर्तन करतील. विठाला विठाला संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम, या संप्रदायाचा प्रचार करणारे, नामाचा प्रचार करणारे तुम्ही घडवता. याबद्दल रघुनंदन महाराज तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गोड असं सदृढ इथून पुढचं सुद्धा आयुष्य तुम्हाला लाभो आणि त्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लाखानं विद्यार्थी, आध्यात्मिक क्षेत्रात नामाचा प्रचार करणारी विद्यार्थी तुमच्याकडनं घडो, अशी अपेक्षा गुरुवर्य काकांच्या चरणी समर्पित करतो, मागणी करतोय. कारण महाराज हा धर्मरक्षक नसतो, धर्मप्रचारक असतो. कुठल्याही महाराजानं स्वतःला धर्मरक्षक लावून घ्यायचं नाही. धर्मरक्षक फक्त ठराविकच लोक झाले. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र बुवा हे धर्मरक्षक होते, शंभूराजे. कधी कधी शंभूराजांना धर्मरक्षक पदवी, छत्रपतींना नाही, हे डोक्यात ठेवा. महाराणा प्रतापांना धर्मरक्षक पदवी, गुरु गोविंद सिंहांच्या मुलांना धर्मरक्षक पदवी. का? यांनी देहाचं बलिदान केलं धर्मासाठी. आपण गुरुजी धर्म प्रचारक आहोत. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा संकल्प हा पुढे नेण्याचं काम ही पिढी करेल. ही धर्माची पताका उंचवण्याचं काम ही पिढी करेल आणि या पिढीला घडवायचं काम रघुनंदन महाराज करता. पुनश्च एकदा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला ठीक आहे. एखाद्याचे समाजाला भ्रष्ट करण्याचं एखाद्याकडे दुकान असेल, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या संसारामध्ये विस्तू टाकायचं काम करणारं एखाद्याकडे दुकान असेल आणि त्यानं जर आम्हाला कोट्यवधी रुपये दिले आणि त्याच्या वाढदिवसाच्या जर आम्ही शुभेच्छा दिल्या तर आमचे घरं खालून जळतील. कारण त्याच्याकडे दुकानच चुकीचं आहे ना. पण तुमच्याकडे असलेलं अस्तित्व हे नामाचा प्रचार करणारं दुकान आहे, बाजार आहे. बाजाराचा अर्थ वेगळा बरं का, दुकानाचा अर्थ वेगळा. हे नामाचं दुकान आहे, हे हरिनामाचं दुकान आहे. कारण हे भविष्यात कोण जाणो, कोण वेदांत सांगणारा होईल, कोण आचार्य होईल, कोणी पंडित होईल, कोणी विवेकाचं शिखर गाठेल, कोणी गाथा पाठ करील, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करील, कोणी मृदंगातलं रत्न होईल, कोणी गायनातलं रत्न होईल, कोणी भागवताचार्य होईल, कोणी रामायणाचार्य होईल. नाना प्रकारचं हे घडवण्याचं दुकान अध्यात्माचं तुमच्याकडे आहे. आणि म्हणून असं काम करण्यासाठी तुम्हाला ती ताकद माझ्या विटेवरच्या मालकांना आणि काशीतल्या मालकांनी देवो, अशा तुमच्या या जन्मदिनाच्या विटेवरच्या मालकाच्या चरणी मागणी मागून ह्या शुभेच्छा तुम्हाला प्रदान करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला तुम्ही काकांचा भक्तिपुरुषार्थ ऐकलेली माणसं आहात. काकांच्या दरबारात आहे, फारसं काही नाही सांगणार, कारण तुम्ही विद्वान लोकांचं ऐकलेलं आहे. तरी पण मी जाता जाता सहज वाणीने काकांच्या चरित्राला स्पर्श करेल. ज्याच्याकडे एक मंत्रीपद आहे त्याला जर भेटायचं असेल तर त्याच्या पीएकडे जावं लागतं. सरळ सरळ मंत्र्याला भेटता येत नाही. नाही तर मग मंत्री मेवना पाहिजे, मंत्री मेवना पाहिजे. मग थोडंसं किंवा जवळीकतेचं असं काहीतरी आगळं वेगळं वैभव असलं तर तो मंत्री आपल्याला भेटेल. खोटं आहे काय? तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, मी गिरगावकर जरी असेल तरी एखाद्या मंत्र्याकडे जायचं असेल तर त्याच्या पीएला सांगावं लागेल, आपली चिठ्ठी द्यावं लागेल. बाबा माननीय साहेबांना सांग बाळू महाराज गिरगावकर आलेले आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे. मग ते मधात जाऊन सांगेल, मग ते बाहेर येऊन सांगतो की मधात 7-8 लोक बसलेले आहेत, ते उठल्याच्या नंतर पुढे 25 येतं, पण साहेबांनी सांगितलं पुढचे 7-8 झाल्यावर तुमची भेट होईल. म्हणजे त्याच्या पीएल भेटल्याशिवाय मंत्र्याची सुद्धा भेट होऊ शकत नाही. सगळे मंत्री, सगळी महाराज,
सगळी व्यापार क्षेत्रातले, सगळी शैक्षणिक क्षेत्रातले, सगळे न्याय क्षेत्रातले तुमचे पण दळीतो आज. सगळे न्याय क्षेत्रातले कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे हे ज्याच्या हातात येतो पंढरपुरातला मंत्री. त्याही मंत्र्याच्या दर्शनाला जायचं असेल ना तर त्यांच्या दारात एक भक्तराज आहे. त्या भक्तराजाचं नाव आहे गरुड महाराज. कान धरून या. हा, त्या गरुड महाराजांच्या समोर कान धरून नाचल्याशिवाय आपल्या अंतःकरणातल्या अहंकाराला जाळून टाकल्याशिवाय त्या दारातले भक्तराज विटेवरच्या मालकाला सांगतच नाहीत याला आतमध्ये घ्या. गरुडाची अनुमती लागते. या मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पियेकडे जावं लागते. आणि विश्वाच्या मंत्र्याला जर भेटायचं असेल तर गरुड महाराजाकडे जावं लागते. काय अधिकार असेल गरुडांचा, किती मोठा. गरुड महाराजांचा अधिकार इतका साधा नाही, इतका साधा नाही. महाराज हरी नामानं विश्व ढवळून काढलेल्या तुकोबरायनं सुद्धा गरुडाला विनंती केली. गरुडाचे पायी वेळोवेळा काय तुकोबराय, किती मोठा अधिकार तुकोबरायचा. त्या गरुडा महाराजांना विनंती करावा. एवढे मोठे गरुड, एवढे मोठे गरुड. त्या गरुडाला माझ्या काकांसाठी गाढव व्हावं लागते. त्या काका किती मोठे असतील विचार करा. माझे गोरोबा काका किती मोठे असतील. गाढव व्हावं लागलं काकांसाठी. नुसतं रघुनंदन महाराज दिसायपुरतं गाढव नाही, दिसायपुरतं गाढव नाही. गरुडाला नाटक करता आलं असेल ना, फक्त गाढव. लोकांना वाटलं पाहिजे मी गाढव आहे, तसं नाही. इथले लोकच लय हुशार होते. इथली एक बाई नवऱ्याला म्हणली, बाई म्या गंजा गाढव पाहिले पण गोरोबा काकाच्या पाहुण्याचं गाढव भुकतच नाही. म्हणजे तेर मधली बाई किती हुशार असेल. महारुद्र बुवा विचार करा, कालिदास बुवा, की तिला गाढवातला सुद्धा दोष कळत होता. घोड्याचे दोष पाहणारे मी फार पाहिले, पण गाढवातला दोष पाहणारी बाई तेर मधीच होती. तिनं सांगितलं की बापा मी लय गाढव पाहिले पण गोरोबा काकांच्या पाहुण्याचं गाढव भुकतच नाही. पाहुणा कोण होता माहिती? पंढरपुरातला. गरुडाला चिमटा घेतला, भुकना. काय देवा, मी काकांसाठी गाढव झालो, मी भुकणार गाढव होय. जाऊ दी, भुक जाय बाप्पा, जाऊ दी. नाही तर ती बाई तुमची पेपर तुम्ही बातमी टाकल्यावर ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्याला कळन, बाळ्याला कवा कळन. ड्रायव्हरनं दाखिलं तर बातमी कळन. आता याच्यात काय कळन? आपला मोबाईल म्हणजे ब्रह्मचारी ओरिजिनल. हा, नुसता पत्रिकेवर टाकल्यापुरता नाही, प्युअर ओरिजिनल ब्रह्मचारी. पण बायकांच्या जिभेवरलं पडलेलं वाक्य जगात कोणताच पेपर नाही इतक्या लवकर बातमी पसरती ती ह्या पेपरातली बातमी. भगवंतानं चिमटा घेतला, भूक रे बाबा. मग भुकायला सुरुवात केली. काय त्यांचा महिमा सांगतोय. पण बाई इतकी हुशार. नवऱ्यानं सांगितलं मी झाडा भरायला चाललो तवा गोरोबा काकाच्या पाहुण्यांचं गाढव भुकत होतं. झाडा भरणं कळत असं डबं घेऊन जात होते माणसं. तो जुना काळ होता, 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. बाई तुम्ही काही म्हणा, तुम्ही सांगतात म्हणून मी खरं मानते. जाऊ द्या तुमचं वाक्य. आता मालक आहेत कशाला, भुकलं ना ठीक आहे, पण लोळलेलं पाहिलंच नाही. कायच बाई तीरची हुशार असलो, काय दोष कळत होते. आणि त्या तीर मधले तुमच्या इथल्या बाया इतक्या हुशार, तर मिशावाला किती हुशार असेल याचाही विचार करावा लागतो मला. आणि त्यातली त्यात भाऊंच्या पाठातला विद्यार्थी. आणि मला असं वाटतं यायला जे दिलंय ते तुम्हाला कोणालाच दिलं नाही. तुम्ही त्या दिवशी गैरहजर होते. मुमुक्षु पाठशाळेत जे भाऊंनी ज्ञान दिलं ना, मला वाटतं त्या दिवशी ती जी पुडी असेल का ती यायच्या देखताच सोडली होती. आणि नशीब तुमचं चांगलं, तुम्ही गैरहजर होते. विठाला विठाला विठाला
सांगितलं, मालक मी काय, तुम्ही काही म्हणा, भुकला असेल मी मान्य करते, पण ते लोळतच नाही. विटेवरच्या मालकानं गुरुजी चिमटा घेतला आणि म्हणले, गरुडा लोळ ना. ते म्हणले, मी का गाढव आहे का? अरे गाढवांचं समाधान करण्यासाठी लोळ. तुम्ही नका क्या बात म्हणू. हा कोण? गरुड महाराज आहेत. गरुड महाराज आहेत. गरुड महाराज. मंत्र्याच्या पियेला जर नुसतं मी असं केलं, ओ साहेबाची भेट करून द्या ना, तर ते मला पुन्हा तर नाही कॅबिनला येऊ द्यायचं. नुसतं इतकं जरी केलं तर लोळणं सोपं आहे. मला जर भेटायचं असेल तर म्हणावं लागेल, मी हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर आहे आणि साहेबांना सांगा ना मला कीर्तनाला संध्याकाळी जायचंय आणि काही म्हणा मला भेट घ्यायची. माणसाच्या पियेला मारुद्र बुवा, माणसाच्या पियेला कालिदास बुवा, माणसाच्या पियेला दीपक बुवा, माणसाच्या विश्व ज्याच्या ताब्यात आहे, देखवी ऐकवी एक नारायण. काय ताकद महाराज. या सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे, त्या विश्वाच्या मालकाला कोण भेटू द्यायचे किंवा कोणाची कायमची भेट होऊ द्यायची नाही, हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव गरुड आहे. आणि त्या गरुडानं गुरुजी गाढव व्हावं, तुमच्या माझ्यासारख्याच्या म्हणण्यानुसार भुकावं, तुमच्या माझ्या म्हणण्याच्या इच्छेनुसार लोळावं कांद्यावर. गरुडांनी बुवा श्रुती नावाची पत्रकार आली. जगातली पहिली पत्रकार कोण होती तर श्रुती नावाची पत्रकार. वेदाची कीळ, हो, पुराणाचे वलय, शास्त्राचा मतितार्थ, ती श्रुती नावाची पत्रकार आली. आणि श्रुती नावाच्या पत्रकारांनी गरुडाला विचारलं, गणेश बुवा एक विचारू गरुड महाराज. गरुड महाराजांनी सांगितलं, माय मला थोडा वेळ नाही, भगवंतानं देवाचं आवरायले, आम्हाला एका ठिकाणी जायचंय. श्रुतीचे डोळे भरून आले. गरुड महाराज एक छोटासा प्रश्न आहे, एवढी मोठी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या बापाला तुम्ही पाठीवर फिरवता, त्याला कोणाला भेटू द्यायचं का न भेटू द्यायचं हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही गाढव झालात, भुकलात, लोळलात, हा काय तुमचा काय पुरुषार्थ, आम्ही काय. गरुडाचे डोळे पाण्यानं डबडबले, एकच सांगितलं, ही सगळी सत्ता गोरोबा काकांची आहे. ज्या काकासाठी जगाचा बाप येडा होतोय आणि त्या जगाच्या बापाचं मी वाहन आहे, माझं काय घेऊन बसलीस ती श्रुती, काय घेऊन बसलीस. महाराज विश्वाच्या मालकाचं वाहन ज्याच्यासाठी पागल आहे, विश्वाचा बाप ज्यांच्यासाठी पागल आहे, त्या काकांच्या बाबतीत बोलत असताना मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कायकाचा महिमा वानुवार कायकाचा महिमा वानुवार कायकाचा महिमा कायकाचा महिमा वानुवार कायकाचा महिमा वानुवार जयाची भेटी अर्थ ब्रह्मादिका जयाची या भेटी अर्थ ब्रह्मादिका त्यांची या भेटी अर्थ ब्रह्मादिका त्यांची या भेटी अर्थ ब्रह्मादिका
महिमा आहे. असतील आपल्याकडे अब्जानं रुपये असतील, खरोपती असताल, पद्मपती असाल, शंखपती असाल, केवढी जरी आपल्याकडे रुपये असतील तर ही सत्ता आपल्या ताब्यात नाही. याच्याकरता आपला महिमा नाही, आपला महिमा नाही, महिमा संतांचा आहे. देहूतल्या मालकांना पंढरपुरातले मालक घ्यायला आले. महाराज घ्यायला आले, गरुडावर बसून आले. काकांचा सांगितला, देहूतल्या मालकांचा ऐका, घेण्यासाठी आले. मालक घ्यायला आली तुकोबारायला. आजही काही काही लोक म्हणते तुकोबारायला विमान नेण्यासाठी आलं. सुमळ्या प्रत्यक्ष गरुड घ्यायला आलते. वाचून सांगच आहे. हो, तुकोबारायला विमान नेण्यासाठी आला. असं कसं म्हणतो येड्यावर? गरुड गरुड. हो. मला असं वाटतंय पीताम यतांबरेषु. आंबर म्हणजे वस्त्र आणि पीत म्हणजे पिवळं. पिवळा पितांबर आहे देवाच्या अंगावर. भगवान आले. देवानं सांगितलं, गरुडा जी चला तुकोबारायच्या जवळ. गरुड हुशार होते, हुशार होते, हुशार होते. बऱ्याच मोठ्याल्या माणसांसोबत हुशार माणसं असतात म्हणून त्यांचं चांगलं चालतंय. मोठ्या लोकांचं. राजकीय क्षेत्रातल्या एका दर्जेदार माणसांचा विषय एका मोठ्या माणसांकडनं ऐकला की त्यांच्या सानिध्यातला माणूस त्यांच्या स्वतःच्या जीवापेक्षा, त्यांना त्यांच्या काळजीपेक्षा हाच त्यांची जास्त काळजी घेतो, वेळेला गोळी उघडून देतो. म्हणजे मोठ्या लोकांच्या सानिध्यात विचारवंत लोक असतात. पंढरपुरातल्या मालकांच्या सानिध्यात रघुनंदन बुवा विचारवंत गरुड येतं. गरुड खाली नाही उतरले. देवानं सांगितलं, गरुडा मी तुम्हाला म्हणतोय तुकोबारायच्या जवळ उभं राहा तुम्ही, चला चला. नाही प्रभू, आपण ह्या वृक्षाच्या फांदीवरच बसू, आपण जमिनीवर जायचं नाही. कल्पना करा, देवाने विचारलं काय वेड्यासारखं करता गरुडा? नाही म्हणे देवा, तुकोबारायच्या अगोदर माझ्या पाठीवर दुसरेच बसतील आणि तुम्ही कोणाकोणाला ढकलीतान? भगवान म्हणले, गरुडा मी फक्त एकट्या तुकोबारायला घ्यायला आलो, एकट्या तुकोबारायला घ्यायला आलो. ठीक आहे, ठीक आहे प्रभू, मान्य. माझ्या पाठीवर जरी कोणी नाही बसले तर तुमचे पाय सोडतील का? छाव छू सांगणाऱ्या महाराजाला सोडीनच लोक, आहे का नाही? मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये अशा भडव्यांचं वर्चस्व जर तुम्ही निर्माण होऊन देत असाल तर तुमचं पापूत्व आलंय हे समजून घ्या. तुमचं पापूत्व आलंय. या महाराष्ट्र राज्यामध्ये निखळ आम्रते ज्ञानोबाराय तुकोबारायचा पुरुषार्थ भक्तीचा म्हणजे निखळ आम्रते, निखळ आम्रते. आम तरी शेपुड्याचं दूध बुटक्यात घेतलं म्हणजे पप्याला ऊन लागल्यावर कानात टाकायचो, बोकड्याच घालू पप्याच्या. महाराज गोरोबा काकांचं अध्यात्म, ज्ञानोबारायांचं अध्यात्म, तुकोबारायचं अध्यात्म, नाथबाबांचं अध्यात्म, नामदेवरायांचं अध्यात्म, आळंदीतल्या मालकांचं, हे एवढा मोठा पुरुषार्थ सोडून आपण भंगिऱ्यांच्या नादी लागतो, भंगिऱ्यांच्या नादी लागतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का, तो जर भडव्यांच्या पुढे वाकत असेल तर त्याच्या 25 पिढ्याचं पापूत्व आलं समजायचं. हो. वाकायचंच असेल तर त्यानं वारकऱ्यांच्या पुढे वाकायचं, त्यानं कोणाच्याही पुढे वाकायचं नाही, कोणाच्या, फक्त वारकऱ्यांच्या पुढे वाकायचं. महाराज वारकरी होण्यासाठी संन्यास घ्यायची गरज नाही, वारकरी होण्यासाठी ब्रह्मचारीच व्हावं लागतं असं नाही, वारकरी होण्यासाठी 100-200 बायकाच करावं लागतात असं नाही. वारकरी होण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घातली, आचरणाचं सूत्र कळालं की ते वारकरी झाला. त्याला वारकरी म्हणायचं, त्याला वारकरी म्हणायचं. आणि वारकरी झाल्याशिवाय ज्ञानोबाराय तुकोबाराय कळत नाहीत.
हे बंगाळे वांगे असतात ना, बंगाळ्या वांग्याचं भरीत होत नाही, बंगाळ्या वांग्याचं मसाला भरलेली भाजी होत नाही, बंगाळ्या वांग्याचं फक्त गरगट होत आहे. तुरीची बंदी डाळ टाकायची आणि बंगाळे वांदे देठा सगळं शिजवायचे आणि मग हाटायचे. गरगट म्हणत होते त्याला, गरगट. आणि गरगट खाणारे लोक राहिले का आता? नाही, बंगाळ्याच्या नादी लागू नका, गोड गोड सात्विक लोकांच्या नादी लागा. याच्यासाठी इतकी गर्दी. माझ्यात देव आहे, मी देव आहे असं म्हणणाऱ्यांसाठी गर्दी. देवा तुम्ही प्रत्यक्ष जगाचे बाप आहात, तुमच्या अंगावरचा पितांबर शिल्लक ठेवणार नाहीत. किती भावना आहे लोकांची सांगू. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा घोडा, तुकोबारायांच्या पालखी पुढचा घोडा, आळंदीतल्या मालकांच्या पालखी पुढचा घोडा, काकांच्या पालखीचा घोडा, हे घोडे चलत असताना त्यांच्या शेपटीचे आता उपटायची पद्धत असती का? याच्यात फार म्हणजे असं फारच मोठं तत्व आहे का? पण भावना इतकी वेडी की त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी इतीत खड्डे तयार होते रिंगणाच्या जागेवर. देवा देवा तुमच्या पादुका ज्या आश्वावर आहेत का, तुमचं भजन करणाऱ्या ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या ज्या पादुका ज्या आश्वाच्या पाठीवर आहेत का, त्याच्या पायाखालची माती नेण्याची लोकांची अपेक्षा आहे. तुमचे पाय किती पवित्र आहेत देवा. अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद ज्या गंगेत आहे, ती गंगा तुमच्या अंगठ्यापासून जन्माला आली प्रभू. इतके तुमचे पाय पवित्र आहेत, बोट ठेवणार नाहीत लोक. लोकांचा राग नाही, द्वेष नाही, भावना इतकी आहे की तुमच्या पायाला लोंबकळतील, कोणी पितांबराला पकडतील. तेव्हा करायचं कसं, काय करायचं? म्हणून विनंती करतोय प्रभू, मी सांगतोय तितकं करा, मला खाली उतरायची वेळ आणू नका. मी या वृक्षावर बसतो आणि मग तुकोबारायला वरी घ्या. प्रभू हुशार आहेत. देवचतुर देवचतुर. काय त्यांचा महिमा, काय महिमा आहे संतांचा, किती महिमा आहे. तर देवानं सांगितलं गरुडा, तुकोबाराय जर या वृक्षाहून वरी बुंथ्याहून चढत चढत जर वरी आले तर लोक असं म्हणतील, तुकोबारायला वैकुंठ लय आवडत होता. तुकोबारायला मोक्षामा घरी त्यांना ह्या काही आवडीच्या गोष्टी नाहीत त्यांना. हा, ते तर सरळ म्हणायचे, सुखे घालावे आम्हाशी, गर्भवासीन सुखे घालावे. की ते अशा लालसेपोटी ते या झाडावरून स्वतः चढणार नाही, ते तुकोबाराय. आणि म्हणून गरुडा जर तुम्ही उंच ठिकाणी बसले तर तुकोबाराय चढून वर येणार नाही. इतकं लक्षात ठेवा बरं गरुडा, मी तुकोबारायला ओळखतोय. गरुडांना सांगितलं देवा, अशा फांदीवर बसतो की तिथपर्यंत लोकांचा हात पुरू नये. ठीक आहे महाराज, तुकोबारायला पाहणारी लोक काय गाफील असतील का? तुकोबारायला नेण्यासाठी विटेवरचे मालक आले कालिदास बुवा, त्यावेळेला देवाला पाहणारी लोक काय फुटक्या नशिबाचे असतील का? आपल्या स्वप्नात नाही देव, आणि देव प्रत्यक्ष त्यांना पाहायला भेटत होता. ते काय इतके सामान्य असतील महाराज? पण तुकोबारायच्या योग्यतेचे नसतील, इतकं लक्षात ठेवा. त्याच्या हाताला धरून वरी जाण्याच्या योग्यतेचे नसतील, अधिकारी आहेत. तो तुकोबारायच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. गरुडानं सांगितलं हे अधिकारी आहेत, पण तुम्ही ज्यांना घ्यायला आलात त्यांचे इतके अधिकारी नाहीत. मी अशा फांदीवर बसतो की तुमचा हात आणि तुकोबारायचा हात एकात एक मिळावा आणि तुकोबारायच्या हाताला धरून तुम्ही वरे घ्या. पण असे काही लोक होते रघुनंदन महाराज की त्या फांदीवर बसल्याच्या नंतर बाकीच्यांचे हात सुद्धा देवाच्या हाताला येत होते. बाकीच्यांचे हात सुद्धा देवाच्या हाताला येत होते. देवा आम्हाला नेऊ नको, पण दे ना हातात हात. हातात हात द्यायचा तर खूपच नाद लोकायला. खरं तर ती आपली संस्कृती नाही, आपली सगळ्यात मोठी संस्कृती आहे. कोणी बी हात छातीवर ठेवणे ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. हातात हात देणे हे पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपल्या देशाची संस्कृती आहे नमस्कार करणे किंवा आलिंगन देणे, ही आपल्या देशाची संस्कृती. बाकीचे पाश्चिमात्य कशाला, घरच्याचं इटन शेजाऱ्याचा भांगनीट, बाकीचं इचकायचं कशाला? आपल्याला काय घेणे, आपल्याला फुकट कळण शेली वळवळ, कशाला दुसऱ्याचं इचकायचं? आणि मग ही बाकीचे लोक सुद्धा तुम्ही हात जोडल्याच्या नंतर वर येतील. देवा माफ करा, कोणाचाही हात तुमच्या हाताला लागणार नाही अशा फांदीवर बसतो. ठीक आहे म्हणले बसा. त्या फांदीवर बसले. गरुडाच्या पाठीवर प्रभू आहेत.
आणि तुकोबारायकडे हात केलाय. पण तुकोबारायाला हात सोडण्याच्या नंतर रघुनंदन महाराज तुकोबारायाने पंजे उचलले. उचलायला तयार नाही. हा ते का तुम्ही आम्ही आहेत का? ते तुकोबाराय होते. भगवंताचे डोळे भरून आले, मी तुम्हाला घेण्यासाठी आलोय, द्या ना हातात हात. त्यावेळेला टाचा उचलल्या. त्यावेळेला टाचा उचलल्या. देव नेण्यासाठी आलाय, या ना तुकोबाराय, या या. महाराज टाचा उचलू नये, हाताचं अंतर एवढं राहिले. टाचा उचलू नये, हाताचं अंतर एवढं राहिलं. त्यावेळेला देवानं सांगितलं, तुकोबाराय या या. गरुडाला कड पाहिलं. ते गरुडाचे डोळे भरून आले. तुकोबारायला सांगितलं, माफ करा, मी जमिनीवर पण येऊ शकतो, पण बाकीच्यांचा उपद्रव होईल, जगिन्य होईल. हे कोणी टाळायचं, कोणी नाकारायचं? हे एवढा रोष कोण स्वीकारायचा? काय करू गरुडा, बघा तुमच्या शक्तीनं. महाराज ते तुकोबाराय होते. दक्षिणेच्या राजाला आवाज दिला, यमराज जी. तवा नुसता जी शब्द नाही वकील साहेब, काळ गुलाम सलाम करी. मुजरा केलाय तुकोबारायला, मुजरा केलाय, मुजरा केलाय, मुजरा केलाय. सलाम हा शब्द का वापरला असेल बरं? कारण राजे महाराजांना मुजराच करायचे, मुजराच करायचे, मुजराच. चला त्याची 2-4 कारण आहेत, पुन्हा पाहू. मुजरा केला काळा. जी मालक काय, काही नाही, तुला इथं वाकावं लागतंय, इथं वाकावं लागतं. महाराज यमानं मनात आणलं असतं तर तुकोबारायला उचलून घेत नव्हता का? पण तुकोबा यमाच्या हातात बसायची ताकद आहे. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय. जगा मुजरा केला काळाने. काय काम करू, काही नाही, तुला इथं वाकावं लागते. मी शाळेत असताना ग्रहपाठ जर नाही लिहिला तर कुरघोडी करायला लावायची. त्याच्यानंतर शिक्षकांनी त्रास देणं बंद केला, कारण माई नाजूक झाल्या. हो, आणि पोरायचे बाप गुलाबाची फुलं झाले. मग त्याची लेकर कोणाशी फुलं झाली, देव झाली. ते लेकराला मारलं की अंगात येऊ लागलं पोराच्या माईच्या आणि पोराच्या बापाच्या. तेव्हापासून ती शिक्षाच बंद झाली, छड्या मारणं हे ते कुरघोडी. महाराज यमाची कुरघोडी झाली. आणि आपल्या पाठीवर जर वजन घ्यायचं असेल तर नुसतं असं वागता येत नाही महाराज. चतुयाम पदे शुभयो दक्षिणाधिपतयाम पदाद्विनाम पारणिम द्वैपदायाम नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यान लिहिले का? यमाला 2 पाय आणि हाताचाही टेकू घेतला. पारणीर द्वैपदा. हा पारणी म्हणजे हात टेकलेत खाली. पाठीवर उभा राहिले. राहा प्रभू पाठीवर उभा. तुकोबाराय राहा पाठीवर उभा. ज्या दिवशी तुकोबाराय पाठीवर उभे राहिले त्या दिवशी यमाचा अहंकार तुडून गेला सगळा. संपूर्ण अहंकार संपला. आणि यम मुद्दाम रघुनंदन बुवा थोडासा खाली वाकला. तुकोबारायचा हात देवाच्या हातापर्यंत जात होता, पण मुद्दाम 2-4 इंच खाली वाकला. आणि तुकोबारायाने यमाकडे पाहिलं, काहीच नाही, दुसरा पाऊल इथं टाका.
आणि तिथे पाऊल टेकून महाराज 2 पायऱ्या आहेत यमाच्या, 2 पायऱ्या आहेत, 2. एका महाराजाचं दर्शन घेतलं एका येडपाटानं, पण महाराज अधिकारी होता बरं मारुती बुवा, हे असू दे पांचट, पण महाराज अधिकारी होता. आणि अधिकारी महाराज हा पुण्यानं भेटत असतो. हो, आपण महाराजाच्या जत्रात येतो, आपण महाराजाच्या बाजारात येत, पण आपला उद्धार करणारा भेटेल ना आपल्याला. तसा साधू दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे तो साधू. आणि त्या साधूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मला स्वर्ग पाहिजे, सोडित न पाय. महाराजाला असा राग आला, मानकुड धरलं आणि वरून फेकलं, जा स्वर्गात. तिथे गेल्याच्या नंतर एक जण काठी घेऊन उभाच, स्वर्गात येऊ देत नाही. ते म्हणले का, मला कोणी पाठवलं माहितीये का तुम्हाला? लक्षात घेतो, ज्याचं दर्शन घेतलं त्यांचा अधिकारच इतका मोठा आहे, म्हणून तुला फेकल्यावर तू इथपर्यंत आलास. नाही तर तू सकाळी पाणी नेत नाहीस, मला माहिती आहे. कोण म्हणू लागलं? मी नाही. कोण म्हणलं? वैकुंठाच्या दारातला माणूस म्हणला, तू सकाळी पाणी नेत नाहीस हे मला माहिती आहे, पण तुला अशा महाराजानं फेकलंय म्हणून तू इथपर्यंत आलास. मग मध्ये काय येऊ देत नाहीत. इथं मध्ये जाण्यासाठी या डोक्यावर पाय द्यावा लागतोय. तिथं यमाचं डोकं आहे महाराज, तिथं यमाचं शिर आहे. तिथं नुसता यम नाही, तिथं यम धर्म आहे. तिथं यम धर्म आहे. आणि याच्यावर तू पाय द्यायची ताकद आहे का? ते म्हणला आपली नाही ताकद. महाराज इथपर्यंत आलो, पण या डोक्यावर पाय द्यायची माझी ताकद नाही, आणि मला वैकुंठ, मला स्वर्ग पाहायला भेटत नाही. महाराज म्हणले जाऊ दे, दुसरा स्वर्ग, दुसरी सृष्टी निर्माण केली. एकाची शाटी तपिन्नली, हा एके सृष्टीवरी सृष्टी केली. काय ताकद महाराज, तिथं पाय. पण तो यम धर्म तुम्हा आम्हाला मारतोय, झोडतोय, निष्ठुरतीव नाही. यमाचा बॉस यम धर्म, आणि यम धर्माचा बॉस धर्मराज. पांडवांचे भाऊ नाही, ते धर्मराज वेगळे, यम धर्म वेगळा आणि यम वेगळा. हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जसे पद असतात का, तसे बुरी स्टेप बाय स्टेप पद असतील, पायऱ्या पायऱ्या असतील का नाही तिथं. पण यम धर्म खाली, आणि यम धर्मानं सांगितलं मी याच्याकरता वाकलोय, मला माफ करा. पाठीवर पाय दिल्याच्या नंतर सगळा अहंकार गेला, पण जरशी ही कटकट करायली. कधी कधी कोणाला बघून अशी झटके हानतीच, अशी झटके हानतीच. त्याच्याकरता तुमचा इथेही पाय ठेवा. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबारायने विश्वाच्या मालकाचा हात पकडला. काय ताकद असेल हो. ते का स्टूल घेतलाय का, खुर्ची घेतली का, शिडी घेतली का, काय यम धर्माच्या डोक्यावर पाय. आणि मग जगाच्या बापाच्या हातात हात जातोय महाराज. तो हात किती पवित्र असेल कल्पना करा. तो हात तुकोबारायचा हा पुरुषार्थ माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हे काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. काय त्यांचा महिमा
काय दरारा असेल